मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. DBT अपडेट्समध्ये आज ITIच्या मुलांना जे स्टायपेंड मिळतं, आपले सरकार महा-DBTचा एक अपडेट आहे. तर यामध्ये महा-DBT स्कॉलरशिप याबाबत 500 रुपये पर मंथ स्टायपेंड म्हणजे साधारण पहिल्या वर्षासाठी 5,500 आणि दुसऱ्या वर्षासाठी 6,000 रुपये तुम्हाला मिळतात. तर याच्या अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती जवळ आलेली आहे आणि जर तुम्ही अर्ज भरले नसतील तर तुम्हाला हे पैसे किंवा हा जो स्कॉलरशिप आहे तो मिळणार नाही. त्यामुळे ही अपडेट या ठिकाणी देत आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल अपडेटकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी आधार मॅपिंग करून घ्यायचं आहे. आधार आणि बँक सीडिंग आपण त्याला म्हणतो. हे दोन्ही अशा प्रकारे आधारच्या वेबसाईटला जाऊन आपल्या आधारच्या वेबसाईटला गेल्यानंतर लॉग इन केल्यानंतर हे बँक सीडिंग जो स्टेटस आहे तो NPCI किंवा UIDAIच्या वेबसाईटला ॲक्टिव्ह मोडला असणं आवश्यक आहे किंवा इनेबल मोडला असणं आवश्यक आहे. तरच तुमचा फंड हा अकाउंटला येणार आहे. याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पैसे किंवा स्कॉलरशिप गेल्या वर्षी अडकली होती. तर सुरुवातीलाच तुम्हाला आधार बँकचा मॅपिंगचा डिटेल्स देत आहे. आता मित्रांनो इथे जर बघितलं तर वेबसाईटवर बरेच अपडेट्स येत आहेत. तर या चॅनलवर शिवराज सर ITI या चॅनलवर मी प्लेलिस्ट बनवले आहेत. तर यामध्ये महा-DBTच्या प्लेलिस्टला जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्याचे अपडेट देत आहे. तर बऱ्याच मुलांना पैसे आलेले आहेत, बऱ्याच मुलांचे अडकलेले आहेत. याच्याबद्दलचे व्हिडिओज 1-2-4 व्हिडिओज आहेत जेणेकरून अर्ज कसा भरायचा आहे, दुसऱ्या वर्षासाठी अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांना कशाप्रकारे पैसे मिळणार आहे, कोणता जो आहे तो डिटेल मिळणार आहे, याच्याबद्दल सुद्धा 1-2 महिन्यापूर्वी व्हिडिओज बनवले होते. तर अर्ज कसा भरायचा आणि याबद्दल सुद्धा हा व्हिडिओ आहे. अद्याप अर्ज भरला नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही अर्ज भरू शकता किंवा तुमच्या ऑफिसमार्फत सुद्धा अर्ज भरले जात आहेत. तर महा-DBTच्या अपडेटमध्ये 500 रुपये विद्यावेतन या योजनेअंतर्गत प्रलंबित अर्जाची छाननी म्हणजे तुम्ही अर्ज भरले असतील आणि तुमची जी सॉफ्ट कॉपी आहे, हार्ड कॉपी आहे ती या ठिकाणी त्या तुमच्या संस्थेमध्ये जमा केलेली असणारच आहे. तर त्या अर्जाची छाननी लवकरात लवकर करून संचालनालयास महा-DBT पोर्टलद्वारे सादर करण्यात यावे जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना त्याचा लाभ वेळेत मिळेल. याची तात्काळ प्रलंबित अर्ज छाननी खालीलप्रमाणे करून सादर करायची आहे. 2023-24चे जे अर्ज उर्वरित राहिले आहेत त्यांचासुद्धा पहिला हप्ता आहे. 2023-24चे दुसरा हप्ता आहे म्हणजे 1 वर्षाचा ट्रेड. ज्यांचे अद्याप उर्वरित हप्ते जे राहिले म्हणजे पहिला हप्ता मिळालेला आहे, दुसरा हप्ता बाकी आहे. त्यानंतर 23-24चा 2 वर्षाची जी ट्रेड आहे त्यांचासुद्धा दुसरा हप्ता बाकी आहे. दुसरा हप्ता लाभार्थी यांना देण्यासाठी स्क्रुटनी टॅबमध्ये जाऊन सेकंड इयर इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करून हजेरी भरून घ्यायची आहे. म्हणजे तुमची हजेरी त्या ठिकाणी ITI मार्फत भरली जाणार आहे. त्याबद्दल सुद्धा अपडेट आहे. आणि सध्या ॲडमिशन जे नवीन 2024ला झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचा पहिला हप्ता देण्यासाठी अर्ज पाठवायचे आहेत, त्याची सुद्धा व्यवस्था करायची आहे. या ठिकाणी टीप म्हटले फक्त लेखाशीर्ष 223-031 या हेडखाली असलेल्या अर्जावर त्वरित म्हणजे वरील प्रक्रिया तातडीने करून संचालनात सादर करायचे आहे. म्हणजे हा हेड जो आहे हा हेड निवडलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत. हे जनरली कार्यालयाने तात्काळ करायचे आहे असे या ठिकाणी म्हटले. आता सदर हेडखाली अर्ज सादर करताना प्राचार्य, क्लर्क आणि संबंधित शिल्पनिरीक्षक यांनी जबाबदारीपूर्वक सदर लेखाशीर्ष 2230A031 निवडण्याबाबत काळजी घ्यावी. फक्त हे एकच हेड मॅपिंग असल्यामुळे कार्यान्वित झाले आहे. इतर लेखाशीर्ष हेड कार्यान्वित होताच लाभ मिळणे सुरू होईल. याही हेडखाली अंतर्गत अर्जावर वरीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे असे मेसेजेस त्या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ITIच्या ग्रुपवर पाठवले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर हे लाभ मिळणार आहेत. तर याची लास्ट डेट जर बघितली तर या ठिकाणी लास्ट डेट झळकते आहे वेबसाईटवर. महा-DBTच्या वेबसाईटवर जर गेले
तर इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर इथे अटेन्शनमध्ये जर बघा, अटेन्शनमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की ॲप्लिकेशन जो आहे तो नवीन असेल किंवा रिन्युअल असेल, 24-25 असेल, 23-24 असेल, तर याची जी लास्ट डेट होती ती या ठिकाणी 31 मार्च 2025 पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे रिअप्लाय करण्यासाठी किंवा नवीन अप्लाय करण्यासाठी जी डेट आहे ती 31 मार्च 2025 पर्यंत, म्हणजे आता आपल्याकडे 15 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे 15 दिवसाच्या आत सदर प्रोसेस सगळे होणे गरजेचे आहे. ज्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल त्यांनी अर्ज भरून घ्या. ज्यांना अद्याप काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ITIच्या कार्यालयाने सदर अर्ज लवकरात लवकर भरून द्यायचे आहेत. ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ठिकाणी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर मिळणारच आहेत, कारण गेल्या वर्षीचे पैसे या मुलांना आलेलेच आहेत. तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू आणि धन्यवाद.